आणि हे सगळं झालेलं आहे कारण आपल्याला आठवत असेल फेब्रुवारी मार्चमध्ये जी काही प्रथा होती ती बदलून भाजपचे जे शहराचे अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलं इथून घ्या तिथून घ्या. ह्याच्यात कुठेतरी अनियमितता झालेली आहे, मोठा घोळ झालेला आहे. घोटाळा हा येईलच पण घोळ तर झालेला आहे आणि ह्याच सगळ्या निर्णयामुळे आणि ह्याच भाजपच्या निर्णयामुळे आज शाळेतली मुलं 27 वस्तूंपासून वंचित राहिलेली आहेत. आत्ता हळूहळू आपण पाहतोय वर्गांमध्ये 2 महिन्यानंतर या वस्तू जायला लागलेत, युनिफॉर्म असतील किंवा इतर वस्तू असतील. ह्याच्यात परत मी एकदा सांगतो, प्रशासन किंवा शिक्षिका, शिक्षक, हेडमास्टर यांची कोणाची चूक नाही आहे. कोणाला याच्यात बळीचा बकरा बनवता कामा नाही. चूक आहे ती फक्त भाजपच्या निर्णयाची आहे आणि ती दुरुस्त व्हावी आणि माफी मागावी भाजपने, ही आमची मागणी आहे. जेएम पोर्टल जेव्हा प्रस्ताव आला होता ते म्हटले होते की शाळा सुरू होताच आम्ही सर्व वस्तू दिल्या जातील असं त्यांनी सांगितलं होतं, पण आता 2 महिने झालेत. होता म्हणजे काय, शाळा कधी सुरू होणार? पुढच्या वर्षीचे तुम्ही आता देणार? कोणत्या वस्तू मिळाल्यात, कोणत्या वस्तू नाही? अनेक ठिकाणी आपण पाहतो युनिफॉर्म्स आता हळूहळू जायला लागलेले आहेत. आत्ता ऑगस्टमध्ये काही वर्गांमध्ये नवीन युनिफॉर्म घातलेत, काही वर्गांनी जुने म्हणजे मागच्या वर्षीचे युनिफॉर्म घातलेत, काही वर्गांमध्ये युनिफॉर्म गेले नाहीत. स्टेशनरी आहे, काही वर्गांमध्ये गेली, काही वर्गांमध्ये नाही गेली आणि हे मुंबईभर आम्ही पाहतोय, अनेक वेगळ्या शाळांमध्ये आम्ही पाहतोय. तुम्ही आता मुख्यमंत्र्यांची मुख्याध्यापकाची भेटला, काय त्यांचं म्हणणं आहे की काय होईल? ते ज्या म्हणालेत ते मी इथे सांगणार नाही कारण मला त्यांना राजकारणात खेचायचं नाही आहे. पण त्यांचं सगळ्यांचं आपण पाहतो मेहनतीमुळेच मुंबई महानगरपालिकेची शाळा आत्तापर्यंत जो स्तर गाठू शकलेले आहेत, मग 5% असेल वगैरे, हे त्यांच्यामुळे सगळ्यांमुळे. मुंबई भाजप अध्यक्ष महापौर असं म्हणतात की त्या पोर्टलवरूनच खरेदी केली जाणार जेणेकरून भ्रष्टाचार होणार नाही, त्याच्यामुळे वेळ लागला तरी त्या पोर्टल वेळ लागला म्हणजे काय, पास झाल्यानंतर तुम्ही त्यांना 5वीतली पुस्तकं देणार? हे कुठचं कॅल्क्युलेशन तुमचं? नशीब आत्ता मिसिंग लिंक सारखं सांगितलं नाही की आता पुस्तकं आम्ही हॉलंडमधून आणतोय, हे जर्मनीमधून आणतोय, छत्र्या आम्ही फ्रान्समधून आणतोय. नशीब तेवढं तरी खोटं बोलले नाहीत, पण एवढं तर सगळ्यांना दिसतंय, स्वच्छपणे दिसतंय की अजूनही वर्गांमध्ये ज्या गोष्टी जायला पाहिजेत त्या गेलेल्या नाही आहेत. आदित्यजी, राज्यातल्या देखील शाळांची परिस्थिती काही फारशी ठीक नाही आहे. अभिजित दिपके यांच्या माध्यमातून आता 15 ऑगस्टपासून राज्यातल्या देखील ज्या प्राथमिक शाळा याचा दर्जा सुधारावा यासाठी नवं आंदोलन नक्कीच. आणि आपल्याला परवाच आपल्याच माध्यमातून ते व्हिज्युअल पाहिलं, कर्जत इथे त्या लहान मुलींनी स्वतः सोशल मीडियावर येऊन त्यांनी ती कंप्लेंट केली होती. मग आपण तो विषय घेतला. आत्ता थोडं डागडुजीचं काम सुरू झालंय आणि जर मुंबईत हे हाल असतील की विद्यार्थ्यांना अजून गणवेश गेले नसतील, विद्यार्थ्यांना अजून स्टेशनरी गेले नसतील आपल्या राज्याच्या राजधानीमध्ये, तर इतर ठिकाणी काय अपेक्षित आपण पकडायचं? आणि म्हणून अजून एक तुम्हाला सांगतो, काल माझी जी नगरसेवकांबरोबर बैठक झाली त्यांना ओपन स्पेसबद्दल सांगितलंच आहे, पण अनेक ठिकाणी शाळांचे प्लॉट त्यांचे रिझर्वेशन बदलले गेलेत, शाळा प्रायव्हेटायझेशनच्या हाती दिलेले आहेत. अनेक ठिकाणी आपण पाहतोय असेच गणवेश वगैरे दिले नाही आहेत. सगळ्यांना मी सांगितलेलं आहे की आपण कोणाचाही वॉर्ड असो, प्रत्येक शाळेत जाऊन तिकडच्या प्रिन्सिपलशी संवाद साधावा आणि काय तिथे कमी आहे तिथे पूर्तता करावी. कारण आमचं सरकार असताना आम्ही ते करायचो. सातत्याने आमची जी एक कमिटी बनवली होती त्याच्यात वेगळ्या NGOs होत्या, स्वतः त्या समितीचे अध्यक्ष असायचे. हे सगळे लोक या आपण प्रिन्सिपल्स आणि टीचर्स बरोबर डायरेक्ट संवाद साधायचो आपण. मुंबई महानगरपालिकेकडून या शाळा ज्या आहेत त्या सुधारल्या जात होत्या, मात्र आता कुठेतरी खाजगी या शाळा